नमस्कार परळीकर. आज या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांच्या समोर बोलण्यासाठी जेव्हा मी उभा आहे, मी कमेंट करले करून स्थिर पकडा तेव्हा एक गोष्ट ठरवून आलं, बरं बोलायचं नाही, खरं बोलायचं. मी जेव्हा या कार्यक्रमाला आलो, सांगितलं काही जणांना, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं, पण त्यांना माहित नाही कदाचित की आपलं नातं नेमकं काय आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यक्रमात जाहीररित्या कुठेही मी आजपर्यंत असं म्हणालेलो नाहीये की मी परळीचा आणि बीडचा आहे. तरी सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला वाटतं मी परळीचा आणि बीडचा आहे. एवढं आपलं नातं जवळचं आहे. आज इतका सुंदर असा कार्यक्रम पवनजी आपण इथं आयोजित केला. मी सगळ्या व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि व्यासपीठासमोरील सर्व सन्माननीय या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण काळाची पावलं ओळखणं गरजेचं असतं. राजकारणात टायमिंग सुद्धा महत्वाचं असतं आणि समाजकारणात सुद्धा टायमिंग महत्वाचं असतं. आज परळीला ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज ओळखून तुम्ही आज विचारांचा जागर करण्याचा निर्णय घेतला आणि आज इथं वाढदिवसाच्या निमित्तानं आणखी 10-20 बॅनर लावून नेत्यांच्या मनात एक चांगली प्रतिमा तयार करण्यापेक्षा विचारांचा जागर करूया असं तुम्हाला सुचावं. याच्या मागे सुद्धा तुमच्या नेत्याचं काम आहे, नेत्याचा विचार आहे असं मी मानतो. आणि तुमच्या नेत्यांच्या नावाला, कर्तृत्वाला आणि पंकजाताईंच्या विचारांना साजेसा असा कार्यक्रम आपण आयोजित केला, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. फार तर पत्रकार आणि राजकारणी यांचं नातं फार जवळचं असत नाही, कारण रोज न आवडणाऱ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. पण पंकजाताईंसोबत माझं नातं गेली अनेक वर्षांचं, आता दशक उलटून गेलं त्याच्याबद्दलचं. आणि तो जो लसावी आहे, जो धागा आहे, तो धागा विचार आहे. आणि मला त्यांचे विचार आवडतात, त्यामुळे त्या मला आवडतात. त्यामुळे सुरुवातीलाच मी ताईंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने नुसतं बोलून चालत नाही. मला वाटतं आज इतका सुंदर कार्यक्रम घेऊन विचारांचा जागर ज्यांना करावासा वाटला, याला सुद्धा धैर्य लागतं. लोक येतील की नाही माहित नाही ना. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला सगळे येऊ शकतात. सह्याराचा एखादा शो ठेवला तर घाय बकून रडणारी तर 1000 येतील ना. बरोबर आहे की नाही? पण एखादं व्याख्यान ठेवावं आणि तरुणांच्या भविष्याच्या संदर्भात, त्याच्या समस्यांच्या संदर्भात, त्याच्या संघर्षाबद्दल ठेवावं. आणि परळीकरांनी सुद्धा उदंड प्रतिसाद द्यावा. परळीकरांचं कौतुक कुठल्या शब्दात करावं मला कळत नाही. त्यामुळे आपण समोर या, मला तुमचा सत्कार करायचा. एका जोरदार टाळी आपण पवन सरांचं स्वागत करूया. हा सन्मान आता ज्या कामासाठी आलोय त्याला सुरुवात करतो. सुरुवातीलाच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना वंदन करतो. आणि ज्या सरस्वतीनं माझं पोट भरलं, माझं घर उभं केलं, त्या सरस्वती मातेला सुद्धा मी वंदन करतो. कारण मी सरस्वती पूजक आहे. मला माहिती आहे गेले काही दिवस परळीकर, सामान्य परळीकर न केलेल्या चुकीची प्रचंड मोठी शिक्षा भोगताय तुम्ही सगळेजण. मी तुमच्यातला आहे, त्यामुळे तुमच्या मनात आज काय घालमेल आहे
तुमच्या मनात काय अस्वस्थता आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतंय, हे सगळं मला माहिती आहे. कारण त्यातले ज्या बडे मुद्द्याचा इथं उल्लेख झाला त्यातले बहुतांश बडे मुद्दे मराठवाड्याच्या बीडमधल्या, परळीमधल्या सगळ्या विषयांच्या संदर्भातले झाले. पण कधीही या आधी झालं नाही, या पुढे होणार नाही. सामान्य माणूस विलन होईल असं काम कधी झालं नाही, कधी होणार नाही. पण माध्यम म्हणून चुकीला चूक म्हटलं पाहिजे. सामान्य माणूस म्हणून चुकीला चूक आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे. ठीक आहे, मला कधी कधी वाटतं ओरडून सांगावं, सगळ्या जगाला ओरडून सांगावं, बीड आणि परळी नेमकं काय आहे, ही माणसं कशी आहेत, ही माणसं काय आहेत, काय चीज आहे. आज माध्यमांमधून झालेल्या घटनांच्या मधून जे प्रतिमा देशाच्या आणि राज्याच्या समोर गेली, तसं बीड नाहीये, तसा परळी नाहीये, हे जगाला ओरडून सांगावं असं वाटतं. मग कसं आहे तुमचं परळी? हे बीड आणि परळी, मी बीड म्हणतो जेणेकरून परळी म्हटल्यानंतर खूपच संकुचित होतं ते. परळी आणि बीड काही वेगळं नाहीये, खरं तर मराठवाडा म्हणायला हवं. का आपण बीडला तर वेगळं करावं? या जगामध्ये, या भारतामध्ये जर खरंच उद्या इतिहास लिहिला जाईल, समाजशास्त्रीय इतिहास लिहिला जाईल की सगळ्यात कष्ट करणारा माणूस जर कुठे सापडत असेल, जो एखाद्या पशुच्या बरोबरीनं काम करू शकतो, ते सामर्थ्य कुणामध्ये आहे, तो माणूस कुठे सापडतो, तर त्याची जागा ही बीडमध्ये आहे. एवढा कष्ट करणारा माणूस या देशामध्ये जिथं जिथं सापडत असेल त्यामध्ये बीडचं नाव आहे. आज जेव्हा जेव्हा ऊसतोड करणाऱ्या कामगारांचे कष्ट आम्ही सगळेजण बघतो, तितकं मोठं ओझं घेऊन आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाई सुद्धा ज्या दिवशी काम करते ना, तिचा अभिमान वाटतो. काय ही माणसं आहेत, केवढी यांच्या शक्ती आहे, जी ऊसाची तेवढी मोठी मोळी खांद्यावर घेऊन सुद्धा चालणारे आणि कष्ट करणारे ही माणसं आहेत. खरंच या माणसांच्या कष्टाला न्याय मिळाला नाही आणि कधी त्यांना सलाम सुद्धा मिळाला नाही, हे दुर्दैव आहे. परळी आणि बीडची माणसं कष्टाळू आहेत. जिथं जातील, फक्त परळीत काम करतात असं नाही आणि ऊसतोड फळात काम करतात असं नाहीये. ज्या ज्या क्षेत्रात गेली, जिथं जिथं गेली, तिथं तिथं या माणसांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. काम करणारी ही माणसं, ड्रायव्हर असू द्या, सफाई कामगार असू द्या, कामगार असू द्या, कॉन्ट्रॅक्टर असू द्या, तुम्ही शिक्षक असू द्या, तुम्ही प्राध्यापक असू द्या, राजकारण असू द्या, कुठेही असू द्या, प्रत्येक क्षेत्रात कष्ट करणारा माणूस हा बीडचा माणूस आपल्याला सापडतो. तो जेव्हा ही सगळी आपले घराचे उमरे ओलांडून बाहेर जातो, मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जातो, तेव्हा तिथं जाऊन विचारा, कष्ट करणारी सगळ्यात जास्त माणसं कुठे आहेत. आणि ही माणसं आज यशाला का गवसणी घालतात, तर ती कष्टाच्या बळावर आहेत आणि कष्ट करणं हा यांचा मूळ स्वभाव आहे. दुसरी एक सगळ्यात महत्वाची क्वालिटी काय माहितीये? निडर. बीडचा माणूस हा अतिशय निडर. मी निडर म्हणालो, निबर नाही, भाषेचा हे होऊ नये. निडर, कुणालाच घाबरत नाही, कुणालाच नाही. लोक म्हणतात परळीमध्ये दहशत आहे, हे साफ खोट आहे. परळीतला माणूस कुणालाच घाबरू शकत नाही, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि परळी आणि बीडचा माणूस जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा अतिशय धाडसानं, कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर अतिशय निडरपणे काम करणं, हे या इथल्या माणसाची ओळख आहे. घाबरत नाही, कधीच कोणाला घाबरत नाही. मी चुकीचं बोलतोय?
घाबरणं हे रक्तात नाही, डीएनए मध्ये नाहीये. जेव्हा डीएनए दिला असेल तेव्हा ते डीएनए मध्ये नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं मला नेहमी प्रश्न पडतो, या भारतावरती 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं असं म्हणतात. तुमच्याकडे आले होते का ते? परकीय जे कोणी आले असतील बाउंड्रीच्या बाहेर, या बाउंड्रीत येऊन त्यांनी तुमच्यावर राज्य करण्याची हिंमत कोणी केलेली नसेल मला असं वाटतं. कारण इथं कुणाचं राज्य खपवून घेणारी ही माणसंच नाही. घ्या का तुम्ही कुणाचं राज्य? इंग्रज पण म्हणाले असतील पुढची काही वर्ष, काही दशक, शतक इथं राहायचं असेल तर एवढं सोडून बाहेरचे लोक येऊन इथं राज्य करू शकतात का? नाही. आणि परळीकडे जिथं जातो तिथं तो राज्य करतो. त्याचं कारण असं आहे, त्याच्या इनबिल्ट रक्तात आहे, डीएनए मध्ये लिडरशिप. तो इथं लिडर नसतो, गल्लीत लिडर नसतो, तो मुंबईत लिडर असतो, तो दिल्लीत लिडर असतो, तो पश्चिम महाराष्ट्रात लिडर असतो. तो शिक्षक म्हणून इथून तिथं गेला, शिक्षकांच्या संस्थेचा अध्यक्ष परळीचा माणूस असतो. सगळे ग्रामसेवक सगळे एकत्र करायचे, त्यांचा अध्यक्ष परळीचा माणूस. काही नाही झालं समजा, मुंबईत आल्यानंतर एकच घर मराठी, सगळे उत्तर भारतीय असतील, गुजराती असतील, कोण कोण असतील, एकच घर, पण सगळ्या सोसायटीचा अध्यक्ष परळीचा माणूस. अतिशयोक्तीने मी नावासहित सांगतो तुम्हाला, नावासहित सांगतो, एकच घर, सगळ्यांचं लिडर. त्याचं कारण आहे ही लिडरशिप क्वालिटी आहे. अजून एक, आता शिक्षक खूप इथं आहेत, ग्रामसेवक आहेत, वेगवेगळे. हे जेव्हा बाहेर जातात ते गर्दीत कधीच मिसळत नाही. ते गेले आणि कळपात जाऊन असं मान खाली घालून त्या सगळ्यांमध्ये मिसळून काम करतात नाही. तुम्हाला 100% कळेल, तो वेगळा दिसेल, तो स्वतःची छाप उमटवेल, म्हणजे उमटवेल. ही लिडरशिप आहे, ही लिडरशिप क्वालिटी इथं आहे. त्यामुळे ह्या लिडरचा लिडर होणं ही साधी गोष्ट नाही. बरोबर आहे की नाही? परळीचं नेतृत्व करणं सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळेच इथं लिडरशिप करणारा महाराष्ट्राची लिडरशिप करू शकतो, हे मुंडे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. कारण या माणसांना हँडल केल्यानंतर सगळ्यांना हँडल करू शकतो माणूस. बरोबर आहे की नाही? ती क्वालिटी लागते ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लिडरशिप या माणसांची जर क्वालिटी असेल आणि आहे, तर हे यांचं सामर्थ्य आहे की यांची चुकीची गोष्ट? सामर्थ्य आहे ना. एक एक फक्त लक्षात ठेवा, मी काय काय सांगितलंय, क्वालिटी काय काय आहे. दुसरं, लिडरशिप झालं, निष्ठा. ह्या माणसाचं प्रेम मिळावं आयुष्यात फक्त एकदा. ह्या माणसाने निष्ठा टाकावी हो एकदा. मी तर भारावून गेलोय, पण तुम्ही सुद्धा सगळे भारावून जात असाल आपापल्या याच्यावरती. प्रेम करावं तर परळीकरांनी करावं, जीव लावावा तर परळीकरांनी लावावा. मी पत्रकारितेत नवीन होतो, मुंडे साहेब गेले त्या दिवशीचा दिवस मला आजही आठवतो. या महाराष्ट्रात अनेक लोकनेते झालेले आहेत, अनेक नेते झालेले आहेत, पण त्या दिवशी जे प्रेम डोळ्यांनी बघितलं ना, ते महाराष्ट्राच्या मातीत तुम्हाला दुसरं कुठंच दिसणार नाही. दक्षिणेत तुम्हाला जे प्रेम दिसेल ना नेत्यांबद्दलचं, ते प्रेम करणारी माणसं जर कुठं असतील तर इथं आहे. निष्ठा काय असावी? आपल्या नेत्याला दिलेल्या शब्दासाठी काही करायचं. हे नेत्याला खुश करावं नाही काय, आज केले ते करायचं, वाटतंय करायचं. ही जी भावना आहे, आपल्या कामाप्रतीची जी निष्ठा आहे, ते खरं सामर्थ्य इथल्या माणसाचं आहे. दुसरं सगळ्यात दोन गोष्टी मला जाणवल्या आतापर्यंत परळीकरांबद्दलच्या, बीडकरांबद्दलच्या, त्या अशा आहेत, ही माणसं प्रचंड सोशियल आहे. तुम्ही लोक प्रचंड सोशियल आहे. सोशियल म्हणजे काय? परळीचा माणूस एकटा जाऊन जंगलात राहिला असं जगात कुठं दिसणार नाही. 10-20 लोक घेऊन सुद्धा हे माणसं सगळे संन्यासाला जाऊ शकतात. 10-20 लोक.
एकटा जाऊ शकत नाही. एकटं राहणं याच्या स्वभावात नाही. राहू शकता तुम्ही एकटे? राहू शकता? कोणी राहू शकता? एकटं नाही. सोशल काही करायचंय, 4 माणसं सोबत लागतात. जेवायला माणूस लागतो का सोबत? जेवायला एकटे कधी गेलेत का कोणी? एकटे जेवायला हॉटेलला कधी कोणी? मुंबईत जातात, पुण्यात जातात, एकटे जाऊन जेवून येतात. संध्याकाळी गाडीवर किती बसतात? 4. एका गाडीवर एकट्याला जेवण जातं का? अजिबात जात नाही. त्याचं कारण आहे सोशल. सामाजिक प्राणी आहे हा. समूहानं राहणार आहे, समूहानं काम करणार आहे. त्यामुळे सामूहिक एकजूट जी दिसते ना तुम्हाला इथं, ती एकजूटीचं मागचं कारण आहे, मानसशास्त्र आहे. ते म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची या माणसांची एक क्वालिटी आहे. आता तुम्ही म्हणाल हे आमच्यात आहे, आम्हालाच माहित नव्हतं. दुसरं, इथली माणसं प्रचंड धार्मिक आहे. प्रभू वैद्यनाथ तुमच्या सगळ्यांचं आदरस्थान आहे, श्रद्धास्थान आहे. ही माणसं वरून तुम्हाला ओबडधोबड दिसतील, पण प्रभू वैद्यनाथाचा विषय आला की हळवी होणारी माणसं. वरून ही माणसं अशी राकड दिसतील, रांगडी दिसतील, पण आतून प्रचंड भावनिक. की मी तुम्हाला तुमची ओळख करून देण्याचं कारण काय माहितीये? त्याचं कारण आहे की आज आपण कोण आहोत, ही ओळखच आपण चुकीच्या दृष्टीने चाललोय. आपली ओळख विसरतोय. आपण मिसाईल आहोत, हेच मिसाईलला माहित नाहीये. मिसाईल काय करू शकतं हे मिसाईलला माहित नाहीये. आणि जर मिसाईलला त्याची ओळख माहित नसेल, ते मिसाईलला जर योग्य दिशा नसेल, ते जर भरकटलं काय होतं? ते विध्वंस करू शकतं. त्यामुळे आज परळीतल्या युवकांच्या बद्दल हीच गोष्ट घडतीये. एक तर स्वतःबद्दल आपण कोण आहोत याची ओळख विसरत चाललोय, आणि दुसरं म्हणजे आपली दिशा विसरत चाललोय. आणि हाच विषय घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. तो म्हणजे आजच्या तरुणाची दिशा, संघर्ष आणि संधी काय आहे, त्या सगळ्याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. आणि हे सगळं सांगत असताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट आहे एका वाघाची. एक वाघीण जंगलामधून जात असते. शिकारी तिचा पाठलाग करत असतात, आणि पाठलाग करता करता ती गर्भधारणा झालेली वाघीण असते. ती धावत असताना तिथंच बाळंत होते. तिचा जो बछडा असतो तो तिथं पडतो, आणि वाघीण पुढे निघून जाते. त्यानंतर थोड्याच वेळात तिथं शेळ्यांचा एक कळप येतो. त्या कळपाच्या सोबत ते बछडा जो वाघाचा तो त्यांच्यासोबतच राहतो. त्यांच्यासोबतच राहण्याचा मोठा व्हायला लागतो. तो बछडा शेळीसारखा आवाज करायला लागतो. हिरी करते ना तशी तिच्या त्या शेळीसारखीच उडी टाकायला लागतो. सगळं शेळीसारखं. एके दिवशी असं झालं की त्या शेळीच्या कळपावरती वाघानं हल्ला केला. त्या शेळीच्या कळपावर ज्या दिवशी वाघानं हल्ला केला तेव्हा वाघाने सगळ्या शेळ्या फस्त केल्या, पण त्या वाघाच्या बछड्याला त्यांनी मारलं नाही. त्या वाघाच्या बछड्याला प्रश्न पडला, सगळ्यांना मारलं, मला का नाही मारलं? म्हणून त्या वाघाला विचारलं, मला का सोडलं तुम्ही? तेव्हा तो वाघ म्हणाला, अरे तुला कसं मारणार? तू तर वाघ आहेस ना? तो म्हणाला, मी वाघ आहे. कसा वाघ आहे? मी लष्कर केलं तिने, मी वाघ कसा आहे? बघा मी सगळं शेळीसारखं आहे. चल म्हणाला. तो गेला, वाघ तळ्याच्या काठावर गेला आणि त्याला दाखवलं, बघ तू आणि मी सारखेच दिसतो. तू शेळ्यांसारखा दिसत नाहीस, तू वेगळा आहेस. तो पुन्हा पाण्यात बघतो, अरे हा. तो म्हणतो, तू माझ्यासारखी डरकाळी फोडू शकतोस? तो म्हणाला, कसं? मग त्याने डरकाळी फोडली, सगळं जंगल दुमदुमून गेलं. आता तूही ओरड, तूही डरकाळी फोड. त्याला सवय नव्हती. वाघाने त्याला शिकवलं. ज्या क्षणाला त्याने डरकाळी फोडली त्या बछड्यानं, त्या क्षणाला जंगल पुन्हा दमदमून गेलं आणि त्याला कळलं, अरे हो मी शेळी नाहीये,
मी वाघ आहे, वाघ, या जंगलाचा राजा आहे. पण हे कधी, जोपर्यंत त्याला स्वतःच्या आतल्या माणसाच्या असण्याची ओळख नाही तोपर्यंत तो शेळीच आहे. ज्या दिवशी त्याला त्याची जाणीव होईल की मी बछडा आहे वाघाचा, हे जोपर्यंत जाणीव होणार नाही तोपर्यंत आम्ही शेळी आहोत. आज जाणीव करून देणं गरजेचं आहे की तुम्ही कोण आहात, मी कोण आहे. आणि आपली पोरं फसतायत इथंच, आयुष्यभर ही समजतायत, एका प्रचंड मोठ्या न्यूनगंडात जगतायत. मी कुणीच नाहीये, मी शेळी आहे समजून जगतायत, पण आम्ही वाघ आहोत हे मात्र आजची तरुण पिढी विसरलेली आहे. आज तुमच्या माझ्या आजूबाजूला या तरुणांच्या साठी काय वाढवून ठेवले? इन्स्टाचा जमाना आहे. इन्स्टाच्या या जमान्यामध्ये आज कितीतरी प्रकारची आमिष आपल्या सगळ्यांच्या बाजूला आहे. आणि परळी मला वाटतं सगळ्यात जास्त पीडित आहे. इथली पिढी पीडित आहे या नव्या जमान्याची. आणि त्याला सगळ्याला जबाबदार दोन लोक आहेत. एक तुम्ही स्वतः आणि दुसरं इथली राजकीय व्यवस्था. मी आधी सांगितलं, कुणाला बरं वाटण्यासाठी बोलत नाही, खरं तेच बोलावं माणसानं. आणि तेच तुम्हाला सांगतो, आज इथल्या व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारचे परळीच्या माणसाची ओळख दाबण्याचं काम, जे मी आधी सांगितलं, परळीचा माणूस लीडर आहे, परळीचा माणूस लीडर आहे, परळीचा माणूस कष्टाळू आहे, परळीचा माणूस धार्मिक आहे, परळीचा माणूस सोशल आहे. पण ही ओळख आज जगाच्या समोर नाहीये. परळीच्या माणसाची ओळख दुर्दैवानं काय झाली असेल तर ती गुंड म्हणून झाली, गुंडाला पोषणारी म्हणून झाली. जबाबदार कोण आहे? ती ओळख याच्यासाठी झाली, गावावरून, गल्लीवरून, समाजावरून सगळीकडून ओळखून टाकलेली जी लोक आहेत ना, त्या लोकांच्या आरत्या करणारी व्यवस्था इथे निर्माण झाली, म्हणून हे घडतंय. ज्या लोकांना घरात सन्मान मिळाला नाही पाहिजे ते चौका चौका गाण्यांवर सन्मानानं मिरवतायत, हे दुर्दैव आहे. आणि तुम्ही सगळे लोक आपल्या टेंपाट फुरट्या लोकांना लाईक कसले करता? त्यांच्या हवा ह्याला 3 लाईक, 3 लाख लाईक मिळतात. हातात बंदूक घेणारा 3 लाईक आहे त्यांची समाजात वावरायची. गुंड मवाले लोक, त्यांना सन्मान देणार आहेत आपण. समाज म्हणून आमचा चुकतंय, नाही चुकत आपलं. आपली प्रतिमा 1000 चांगली लोक आहेत आणि 4 लोकांमुळे समाजाची प्रतिमा अशी निर्माण व्हावी. आधी दबाव असायचा, माहितीये ना, सामाजिक दबाव असायचा. गुंडा पुंडांना राजाश्रय देणं बंद केलं पाहिजे. कोणी त्यांची जागा चौकातल्या बॅनरवर नाही आहे, त्यांची जागा चौकातल्या बॅनरवर नाही आहे. नेत्यांच्या बरोबरीने त्यांचे फोटो असतात, लायकी आहे त्यांची. पिस्तुला घेऊन फिरणं, ती मिरवणं, ही ज्यांना मर्दुमकी वाटते ना, त्यांची जागा ह्या सामाजिक गुण्या गोविंदाने नाणाऱ्या लोकांमध्ये नाहीये. त्यांची जागा तिथं आहे. आणि समाज म्हणून आपण सगळ्यांनी याच्याबद्दल बोललं पाहिजे. चुकीच्या गोष्टींचं समर्थन कुणी नाही केलं पाहिजे. जे चूक आहे ते चूक आहे, मग कुणी असू दे. हे बोलण्याची धमक आपण दाखवली पाहिजे. आणि तुम्ही तर परळीकर आहात, कोणाच्या बापाला घाबरत नाही तुम्ही. तुमच्यातलं पाणी पिऊन जातो मी म्हणून बडी बुद्धिमत्तेत कुणाच्या बापाला घाबरत नाही. आपल्या रक्तातच नाही, का घाबरायचं? पण एक गोष्ट, जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीबद्दल आपण बोललं पाहिजे. चुकीला चूक म्हटलं पाहिजे. आता मी त्या मुद्द्यावर येतोय जे मी तुम्हाला सांगितलं. लीडर, परळीचा तरुण, बीडचा तरुण लीडर आहे, तो लीडर आहे, तो श्रद्धाळू आहे, तो कष्टाळू आहे, हे सगळं आहे. आणि आज जगामध्ये यशस्वी होण्यासाठी लागतंय काय? अरे हेच लागतंय, हेच लागतंय. आज जी माणसं यशस्वी झाली ती सगळी माणसं लीडर आहेत, ती सगळी माणसं लीडर आहेत.
ती सगळी माणसं कट्टाळू आहेत, ती सगळी माणसं आज जिथं पाय मारेल, लाथ मारेल तिथं पाणी काढेल, ही धमक असणारी ही सगळी माणसं आहेत. आणि जग त्यांना म्हणतंय हे यशस्वी माणसं आहेत. यशस्वी होण्यासाठी जे जे लागतं ते सगळं आपल्या पोरांमध्ये आहे. सगळं 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 आपल्या पोरांमध्ये आहे. फक्त दिशा भरकटली. आमच्या आजूबाजूला आमिष इतकी सगळी आहे. सडन मनी, पटकन श्रीमंत व्हायचं, पटकन नाही बॉस, नाही असं श्रीमंत होऊ शकत एका रात्रीत. 30 सेकंदाच्या रील मध्ये उदयाला आलेले गेल्या 4 वर्षाची नावं सांगा. 4 दिवस सुद्धा टिकत नाही. 4 दिवस. 5व्या दिवशी नाव विसरतो आपण. तरुण पोरांना हे सांगणं गरजेचं आहे की असली प्रसिद्धी काही कामाची नाही. आपल्यात राग आहे पोरांनो, राग. हिमतीवर करा. माझा एक मित्र आहे इथं, दिलीपराव, सांगतो उदाहरण. मिसाईल भरकटलं होतं, पण आज त्या मिसाईल सुपरसॉनिक बनलं. व्यवसाय असो, नोकरी असो किंवा जगातलं कुठलंही असो, यशस्वी होण्याच्या बद्दलची सगळी गोष्टी जर आपल्या पोरांमध्ये आहेत तर मग आपली पोरं मागे का, आपली पोरं बदनाम का? आणि 4 पोरं 4 टाळकी, जी मी आधी म्हणालो गावावरून ओळून टाकलेली, हे प्रतिनिधित्व करतात आपलं? हे कुठल्या गावाचं प्रतिनिधित्व करू शकतात? लायकी आहे त्यांची? हे कुठल्या समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतात? हे कुठल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करू शकतात? हे राज्याचं नेतृत्व करू शकतात? मग आपण त्यांना एवढं महत्व का देतोय? आणि आई वडिलांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे, मी इथून एक शब्दही बोलत नाहीये. जे बोलतोय ते इथून बोलतोय, तळमळीने बोलतोय. त्याचं कारण असं आहे, आपली पोरं घडली पाहिजे. आपली पोरं बिघडतायत हे आपल्या लक्षात येत असेल तर रोखलं पाहिजे. कदाचित तुमच्या हातात सडन मनी तो आणून देत असेल, नको म्हणा, पण आपल्या पोरांनी कष्टाने 4 रुपये जरी आणले ना, सन्मानाचे 4 रुपये जरी आणले ना, त्याचा सत्कार करा. सलासाहेब फेटा आणा बाप म्हणून आणि बांधा त्या पोराला फेटा. तुझ्या 4 रुपयासाठी 4000चा फेटा बांधतो, सन्मानाचे 4 रुपये घरी घेऊन. त्याची स्कॉर्पिओ नको आहे, गरज नाही. त्याच्या काळ्या पैशातून आलेल्या, चुकीच्या पैशातून आलेल्या, खंडणीतून आलेल्या त्या स्कॉर्पिओची कवडीची किंमत नाहीये. दारात सुद्धा उभं करू देऊ नका त्याला. त्याला सांगा तुझ्या लेखी हे ना काहीच किंमत नाही आमच्यासाठी. आणि समाज म्हणून सुद्धा तुम्ही कसले लोकांचे स्टेटस ठेवतो? सन्मान समाज म्हणून तुम्ही कशाला देता अशा लोकांना? दिला नाही पाहिजे. असल्या लोकांच्या सावलीला उभं राहता कामा नये. आपण सगळे चांगली समाजातील प्रतिष्ठित लोक आहोत. आणि नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे, आता त्याही बिचाऱ्यांना गर्दीत कोण फोटो काढून जातं माहित नाही, पण तरी सुद्धा त्यांनी संगीत त्यांना दरार असला पाहिजे. असल्या पिस्तुल्यांना आमच्याकडे जागा नाही ते सांगितलं पाहिजे. त्याची हिंमत होणार नाही हो पुन्हा साहेबाच्या पुढे जायची. अरे साहेबाच्या खाली 10 कार्यकर्ते आहेत, त्या 10व्याच्या सुद्धा चपलाजवळ उभं राहायची त्याची लायकी नाही. तो साहेबासोबत उभा राहतो, हे दुर्दैव आहे. म्हणून साहेब अडचणीत येतात कधी कधी. आता मी या सगळ्या सीमा ज्या आहेत ना, त्या सीमा ओलांडून जातो. आज आमच्या पोरांसाठी नोकऱ्या कुठे आहेत? गावात आहेत? नाहीये. आमची पोरं कुठल्या? खरं तर मला हे सगळं असं फिरायचं होतं मोकळं. मला थोडं बांधीव वाटतं. माहित असेल तर द्या, म्हणजे ट्रेन जाईल तुमची. हॅलो, जाऊ द्या फ्रेंड, काय ना आपल्याला रेकॉर्ड करायचं नाही. आज आपल्या पोरांची अवस्था काय माहिती तुम्हाला? तुम्ही आई वडील म्हणून कधीतरी त्यांना समजून घेतलं पाहिजे. एक गोष्ट, आज आपल्या पोरांच्या मोबाईलवरती ज्या रील्स दिसतात ना, रील्स दिसतात, सोशल मीडिया त्यांचा जो दिसतो ना, त्या सोशल मीडियामध्ये त्याला प्रचंड मोठी स्वप्न दिसतात. असू दे, नाही असू दे,
असं आपल्या पोरांच्या हातात रील दिसतात. त्या रील्स मधून त्याला काय दिसतं? आहा, काय छान दिसतं, काय सुंदर जग दिसतंय त्याला कुणाच्या गाड्या दिसतात, त्याला घोड्या दिसतात, त्याला परदेशातलं पर्यटन दिसतं, सुंदर सुंदर मुली दिसतात, फॅशन दिसते, सगळं जग त्याला असं स्वप्नवत सगळं दिसतं. त्यालाही वाटतं अरे हे जग किती सुंदर आहे. बरोबर आहे ना? एका बाजूला ते प्रचंड स्वप्नवत असं जग आहे. वास्तव काय? घरी गेलं की बाप म्हणतो काल साहेबांनी सांगितलंय पुढच्या महिन्यात पगार होणार नाही. बाप सांगतो सोयाबीनला भाव मिळाला नाही, यावर्षी बहिणीचं लग्न करायचं नाही. वास्तव काय? पोरगं म्हणतं बाबा मला चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय. बाप म्हणतो यावर्षी कापसाला भाव नाही, कापूस वाहून गेला, तू जिथं मिळेल तिथं जा आणि तू कष्ट कर. स्वप्न काय? प्रचंड मोठा. आजूबाजूला काय? तो कुणाचे स्टेटस होतोय, स्टेटसवर काय त्याच्या, आणि वास्तव काय? हे जे वास्तव आहे ना, वास्तव सळसळीत वास्तव आणि हे जे स्वप्न आहे ना, ह्या दोन्हीच्या उभा असलेला, दोन्हीच्या आतमध्ये उभा असलेला हा जो तुमचा मुलगा आहे ना, तो आज प्रचंड अस्वस्थ आहे. त्याला स्वप्न दिसतंय, ते पूर्ण करण्याची संधी नाही. तो का वाईट मुलांच्या नादी लागला माहिती? त्याला ते स्वप्न पूर्ण करायचंय, पण वास्तव सांगते ते तू पूर्ण करू शकत नाहीयेस. म्हणून चुकीच्या मार्गाने जाऊन मला ते पूर्ण करायचंय, याच्यासाठी म्हणून तो चुकीच्या मार्गाने जातोय. म्हणून मिसाईल भरकटतंय. मिसाईल भरकटतंय का? मिसाईल प्रत्येकाच्या घरात आहे. प्रत्येक मुलगा, मी माझं उदाहरण सांगतो. याचा अर्थ मी काय कर्तृत्व गाजवलं असं अजिबात नाहीये, पण किमान काल तिथं होतो, आज इथं उभा आहे, एवढा तरी मी जो बदल आयुष्यात केला तो अभ्यासाच्या बळावर अजिबात नाही. अजिबात नाही. मी अभ्यासात नव्हतो, अभिमानाने सांगतो, नव्हतो अभ्यासात फार चांगला, पण एक गोष्ट होती देवानं दिलेली, ते म्हणजे बोलणं. ओळखलं ही आपली भाकरी आहे, आपण करू शकतो. मी माझं क्षेत्र निवडलं म्हणून मी पत्रकारितेत गेलो. ज्या माणसाला माझ्या आत काय आहे हे कळलं, त्याचं मिसाईल कधीच भरकटू शकत नाही. महात्मा गांधी, करमचंद गांधी, मला सांगा, या इतक्या बलाढ्य अशा इंग्रजांच्या सोबत दोन हात करायचे तर किती मोठी शक्ती लागली असती हो महात्मा गांधींना, किती मोठी शक्ती लागली असती. पण ती शक्ती होती त्यांच्याकडे, पण तरी सुद्धा त्या म्हाताऱ्या माणसाने सळो की पळो करून सोडलं ना. का माहितीये? का माहितीये? त्याचं कारण होतं, महात्मा गांधींना माहित होतं अपने पास एक ही गोष्ट, धोती. आपल्याकडे कपडे नाही, आपलं दारिद्र्य, आपला साधेपणा हीच आपली शक्ती आहे. आज आम्ही आमचं जे आहे ना ते लपवतोय. जे आमचं आहे ते आम्ही लपवतोय आणि जे नाही ते जगाला दाखवतोय. मी असा आहे नाहीये, झूट आहे. तू असा नाहीये, फसवतोय तू. जे आपल्यात आहे, महात्मा गांधींनी त्यांचा साधेपणा या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुढे केला, म्हणून महात्मा गांधी राष्ट्रपिता झाले. नरेंद्र मोदींनी मी शिक्षण घेतलं नाही ही गोष्ट कदाचित खोटी सांगितली असती तर वेगळी गोष्ट होती, पण मी चहा विकला हे त्या माणसाची आयुष्यातली गरिबी, ते त्यांनी स्ट्रॉंग पॉइंट बनवलं. मी चहा विकतोय हीच गोष्ट त्या माणसाला पंतप्रधान करण्यासाठी कारणीभूत ठेवली. आज चहा विकणाऱ्या बापाच्या पोराला वाटतं माझ्या बापाची मी ओळख सांगणार नाही. शेतकऱ्याची अशी कित्येक पोराची लाज वाटते त्यांना माझा बाप शेतकरी आहे म्हणून सांगायची. का बाबा? मी आज अभिमानाने सांगतो, हो माझे वडील शेतकरी आहे. म्हणून त्याचा फायदा कुठला होतो? वडील मुद्द्याच्या व्यासपीठावर ज्या वेळेस उभा राहतो तेव्हा मला सांगावं लागत नाही, माझ्या बापासाठी पोटातून बोलावं लागतं.
मला समोर बघायची गरज पडत नाही, मला कुणाला फोन करून विचारायची गरज पडत नाही. शेतात काय चाललंय, शेताची अर्थव्यवस्था काय आहे, शेतकऱ्याचा पोरगा असणं हा तुमचा सामर्थ्य आहे. मला सांगा, आज आपल्या पोरांकडे प्रत्येकाकडे एक सामर्थ्य, तुमच्याकडे माझ्याकडे प्रत्येक असा एक माणूस सांगा ज्याच्याकडे सामर्थ्य नाही. 2 हात नसलेली माणसं, 2 पाय नसलेली माणसं, 2 डोळे नसलेली माणसं, कानाला ऐकायला न येणारी माणसं ऑलिम्पिकचं मेडल जिंकू शकतात. मग तुम्हाला मला काय धाड भरली आहे का? आपल्या पोरांना धाड भरली आहे? काय झालं आपल्या पोरांना की ते आयुष्यात जिंकू शकत नाहीये? तुम्हाला जिंकायचंय? कुणाकुणाला आयुष्यात जिंकायचंय? पोरं सोडून द्या, कुणाकुणाला आयुष्यात जिंकायचंय? आयुष्यात कुणाकुणाला जिंकायचंय? अरे जिंकताना तरी सांगा, हो मला जिंकायचंय. तुम्ही सोडली आशा, संपलं तुमचं नाही जिंकायचं. मग हात कुठे चाललाय? कुणाकुणाला आयुष्यात जिंकायचंय? आयुष्यात कुणाकुणाला जिंकायचंय? अरे हात वर करणं, आपल्याला सगळ्यांना जिंकायचंय, सगळ्यांना जिंकायचंय. हारायचं कुणालाच नाहीये, सगळ्यांना जिंकायचं ना. एवढी थंड पडली का? तुम्ही काय सांगितलंय का त्यांना वेगळं? जिंकायचंय का? अरे तुम्हाला जिंकायचंय का? मी नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद म्हणालो नाही. त्यांना सांगा, मी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जिंकायचंय का म्हणालो. ते घाबरत घाबरत नेतेवर बसले. आपण जिंकायचं म्हणल्यावर आपण इच्छुक उमेदवार आहोत का? गैरसमज होईल, मग हात करू का, एवढा करू का, एवढा. तुम्ही आम्ही प्रत्येक जण आयुष्याची लढाई लढतोय ना, ती आपल्या सगळ्यांना जिंकायची आहे. जिंकायची की नाही? पण कधी जिंकू माहितीये? एक गोष्ट सांग. सॉक्रेटिस माहितीये? सॉक्रेटिस, त्याच्याकडे एक मुलगा गेला आणि तो म्हणाला, मला आयुष्यात यशस्वी व्हायचं आणि मला जिंकायचं. मला माहिती आहे तुम्ही जगातले एवढे विद्वान आहात, तुमच्याकडे काहीतरी असणार. तुम्ही मला सांगा, मला जिंकायचं, मी कसा जिंकू? त्याच्यावर त्यांनी सांगितलं, ठीक आहे बाळा म्हणे, उद्या तू सकाळी पहाटे 5 वाजता माझ्याकडे ये. पहाटे 5 वाजता तो मुलगा उठला, सॉक्रेटिस कडे गेला, त्याच्या समोर बसला. सॉक्रेटिस त्याला काहीच बोलला नाही. तो तडक उठला आणि चालायला निघाला, घराच्या बाहेर पडला आणि जंगलाच्या दिशेने निघाला. तो मुलगा सुद्धा त्याच्या मागे निघाला. मागे निघाल्याच्या नंतर त्या जंगलातून वाट काढत असताना एक मोठी नदी आली. सॉक्रेटिस त्याला काहीच बोलला नाही. सॉक्रेटिस असं म्हणाला, त्याला कळेल आपण काय करतोय ते. तो मागे येतो का एवढंच त्याने बघितलं आणि नदीमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा इतकं पाणी होतं. सॉक्रेटिस इतक्या पाण्यात गेला, नंतर इतक्या गेला. असं करत करत सॉक्रेटिस पाण्यात जाऊन असा इतक्या पाण्यात उभा राहिला. तो मुलगा सुद्धा मागून आला आणि तितक्याच पाण्यामध्ये त्याच्या इतकं पाणी तो उभा राहिला. सॉक्रेटिसने काय केलं माहितीये? त्याची मान इथं गचांडीला धरली आणि बुडवली पाण्यात. अशी पाण्यात बुडवली. काय केलं असेल त्याने? काय करतो पाण्यात बुडवल्यावर माणूस? वर येण्यासाठी काय जीवाचा आकांत, कधी गोची खाली का तुम्ही? सगळ्यांनीच खाली. त्याने ठरवलं सॉक्रेटिसने ह्याला सोडायचाच नाही. त्याने बरोबर 2-3 गोच्या दिल्या त्याला. पण एक क्षण असा आला की तो जो मुलगा होता तो इतक्या जोराने उसळून आला वर आणि त्याने असा फुटकार टाकला आणि श्वास घेण्यासाठी त्याने पूर्ण ताकद एकवटून सगळं तो वर आला आणि म्हणाला, सॉक्रेटिस, तुम्ही मला मारण्याचा प्लॅन केला. मी तुमच्याकडे मला जिंकून द्या, मला जिंकायचंय, मला यशस्वी व्हायचंय, त्याचा काहीतरी धडा द्या याच्यासाठी आलो आणि तुम्ही मला जंगलात नदीत आणून बुडवून मारायचा प्लॅन केला. तो म्हणाला, मारायचा प्लॅन नाही केला, तुला जे जिंकायचं होतं ना ते जिंकणं काय असतं तुला दाखवलंय. सॉक्रेटिस म्हणाला, आयुष्यात तुला जर लढाई जिंकायची असेल ना, पाण्यात बुडत असताना शेवटच्या ठोक्याला
प्रत्येक नसातून जी ताकद तू एकवटलीस आणि ज्या तडफेनं ज्या ताकदीनं तू बाहेर पडलास, ती ताकद तू जर प्रत्येक गोष्टीत उतरवलीस तर तुला जगातली कुठलीही ताकद हरवू शकत नाही. ही ताकद तुझ्यात आहे, हे तू जिंकू शकतोस, पण तेवढे एफर्ट्स तुला लावावे लागतील. कुठल्याही क्षेत्रात तू जा. हे उदाहरण सॉक्रेटिसनं दिलेलं फक्त त्या मुलासाठी नव्हतं. व्यवसायात तेच आहे, नोकरीत तेच आहे, शिक्षणात तेच आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये करताना आम्हाला तितक्याच ताकदीनं, तितक्याच तडफेनं, तितक्याच इमानदारीनं झोकून देता आलं पाहिजे. आणि ज्याला ते झोकून देता आलं ना, तो आयुष्यात कधीही अपयशी ठरलेला नाही, हे तितकंच खरं आहे. एक सेकंड घेतो फक्त. मग आपल्या पोरांचं नेहमीच एक वाक्य असतं, मी यशस्वी झालो असतो. प्रॉब्लेम काय माहितीये का, माझे वडील गरीब आहेत. मी यशस्वी झालो असतो, मला तेवढ्या फॅसिलिटी नाहीये. माझ्याकडे मोबाईल नाहीये, ऍपलचा मोबाईलच नाहीये माझ्याकडे, म्हणजे ऍपलचा मोबाईल यशस्वी करतो. आपली पोरं म्हणतात 100 कारण आहेत त्यांच्याकडे यशस्वी होण्याच्या साठीची. किती वेळ झाला, चालतं ना, बोर झाले की मला सांगा. आपली पोरं काय सांगतात, यशस्वी मी होऊ शकतो, 100% होऊ शकतो, पण कधी मला जर ती फॅसिलिटी मिळाली तर. म्हणजे वडिलांकडे पैसा पाहिजे, वडिलांकडे फॅसिलिटी सगळ्या पाहिजे, सुखात पाहिजे, समाधानात पाहिजे, त्या दिवशी मी यशस्वी नक्की होईल. ही आपल्या पोरांची एक सगळ्यांनी ठरवून टाकलेलं आहे. पण लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, या जगामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर वनवास भोगावा लागेल. घरात सुख समाधानात राहून, सगळ्या सुविधा पत्करून, त्यांचा भोग घेऊन राम होता येणार नाही. राम व्हायचं असेल तर तुम्हाला वनवास भोगावा लागेल, हे तितकंच खरं आहे. एक गोष्ट आज मला तुम्हाला सांगायची आहे, आणि तीही जी आपली पोरं सातत्यानं सांगतायत, माझ्या वडिलांकडे हे नाही, माझ्याकडे ते नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, मी नावं घेतो, सांगा त्यांच्याकडे काय कमी आहे. का सचिन तेंडुलकरचा मुलगा सचिन तेंडुलकर बनू शकला नाही? का सुनील गावस्कर यांचा मुलगा सुनील गावस्कर बनू शकला नाही? मला सांगा, का बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अमिताभ बच्चन बनू शकला नाही? सांगा. या जगातली अशी कितीतरी माणसं आहेत जी स्वतः यशस्वी बनली, त्यांची मुलं यशस्वी का बनू शकले नाही? का त्यांच्याकडे पैसा नव्हता? का त्यांच्याकडे फॅसिलिटी नव्हत्या? का काय कमी होते? बापाने 100 गोष्टी आयुष्यात कॉम्प्रोमाइज करून जर यश मिळवलं, तर आयुष्यात सगळ्या गोष्टी असून सुद्धा ती माणसं यशस्वी होऊ शकली नाही. कधी विचार केला या गोष्टींचा? का असं होत असेल? त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. त्याचं उत्तर असं आहे, त्या सगळ्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, त्या पोरांच्या, त्या सगळ्या यशस्वी बापांच्या पोरांच्या खिशात गांधी नक्की आहे. मी काय म्हणतोय का? यशस्वी बापांच्या पोरांच्या खिशात गांधी नक्की आहे. पण इथं यशस्वी होण्यासाठी फक्त गांधी चालत नाही, उरात आंधी असावी लागते. आणि ज्याच्या उरात आंधी आहे, त्याच्याकडे गांधी नसला तरी इथं यशस्वी होऊन या जगामध्ये इतिहास घडवण्याची ताकद त्या माणसांमध्ये निर्माण होऊ शकते. म्हणून यशस्वी माणूस असेल, सगळं सुख असेल, समाधान असेल, तरच माणूस यशस्वी होऊ शकतो. हे साफ खोट आहे, हे झूट आहे. आपल्या पोरांना सांगा. आज इथून गेल्यानंतर मला असं वाटलं होतं की इथं तरुण सगळे जास्त असतील, पण आज मिक्सचर आहे आपल्या सगळ्यांचं. ही यशाची लढाई तुम्ही सगळेजण सुद्धा आपापल्या क्षेत्रात लढताय, मीही लढतोय. माझी लढाई तर आता सुरू झाली आहे.
आणि आज शेतकऱ्याची लढाई तर पिढ्यानपिढ्या सुरू आहे. तो एक असा जुगार खेळतोय जो कधी जिंकत नाही, पण तरीही रोज नव्या दमानं तो जुगार खेळत असतो. पाऊस पडेल की नाही माहित नाही, कशाची शाश्वती नाही, तरी सुद्धा तो करत असतो. अरे ज्या पोरांना असं वाटतं ना मला नैराश्य आलंय, मला इन्स्पिरेशन नाही आयुष्यामध्ये, मला आदर्श नाहीये, मी कुणाकडे बघून जगू, मला शेतकऱ्याच्या पोरांना आज एक सांगायचं, बेटानो आयुष्यात कुठलं पुस्तक वाचू नका, कुणाच्या व्याख्यानाला जाऊ नका, विराट बडेच्या रील बघू नका, कुणाचं काय बघू नका. आयुष्यात बाबाचा फाटका चप्पल फक्त बघितला आणि आईचं फाटलेलं साडी जरी बघितली ना, जगातलं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन तुम्हाला तुमच्या घरात आहे. आणि हे इन्स्पिरेशन आमच्या घरात असताना आम्ही जर जगात जाऊन आमचं इन्स्पिरेशन शोधतोय, आमचा आदर्श शोधतोय आणि तिथून आम्हाला प्रेरणा जर मिळू शकत नसेल तर जगातली कुठली गोष्ट आम्हाला प्रेरित करू शकणार नाही. आज या सगळ्या गोष्टींमध्ये जर आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, संधी इथं नाहीये, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता जग बदललंय. ग्लोबलायझेशनच्या नंतर आमच्या संधी, गावं खेडी ही भकास होत चालली आहे, शहरांमध्ये विकास केंद्रित झालेला आहे. अशा वेळी आम्हाला आमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं लागेल. हा कम्फर्ट झोन माझ्या घरातला आहे, माझ्या गल्लीतला आहे, माझ्या मित्रांमधला आहे, माझ्या गावातला आहे, माझ्या परिसरातला आहे. आम्हाला गाव सोडावं लागेल, कारण आजच्या या उदारीकरणाच्या अर्थव्यवस्थेनं आमच्या समोर गाव घर सोडण्याशिवाय, आपली माणसं सोडण्याशिवाय, आईबाप सोडण्याशिवाय कुठला पर्याय ठेवलेला नाहीये. त्यामुळे आम्हाला आजच्या परिस्थितीत तरी गाव सोडावं लागेल. काम करताना लाजून चालणार नाही. या इथली माणसं, आपलं सामर्थ्य आपल्यात काय आहे हे आपल्याला ओळखावं लागेल. आपण वाघ आहोत हे आम्हाला कधीतरी आरशाच्या पुढे उभं राहून स्वतःला सांगावं लागेल, तुझ्यात नेमकं काय आहे, आणि आपण ते केलं पाहिजे. मला सांगा, या इथल्या सभागृहात बसलेला असा एक माणूस आहे जो म्हणू शकेल की माझ्यात ताकद नाहीये. देवानं जेव्हा आपली निर्मिती केली तेव्हा आपल्या सगळ्यांना समान क्षमता दिलेल्या आहेत. आपण सगळ्या समान क्षमतेने इथं जन्माला आलेलो आहोत आणि पृथ्वी तलावरचा सर्वोच्च असा जो आपल्याला जन्म, मानवी जन्म मिळालेला आहे, याच्यापेक्षा मोठं देवानं अजून काय द्यायला हवं होतं. तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल, जिथंही जाल, जे जे कराल ते अगदी मनापासून करा. केवळ करायचं म्हणून जर तुम्ही केलं तर आयुष्यात काहीच करू शकणार नाही. पण मला हे करायचंय आणि मी ते करणार, हे जर आपण ठरवलं तर मला वाटतं जगातली कुठलीही संधी कमी असू शकत नाही. कुठलीही संधी ही आपल्यासाठी नाही असं असू शकत नाही. ती संधी घेणं आणि त्या संधीच्या बळावरती उभं राहणं आपल्या हातात आहे. आणि आपले हात आपण बांधून जर घेतले तर मग आपल्याला कुणी जगात फ्री करू शकत नाहीये. मला सांगा, पक्ष्यांना आपण जर बंदिस्त केलं पिंजऱ्यामध्ये आणि पक्षी जर पिंजऱ्यातलं आयुष्यच माझं खरं आयुष्य आहे असं समजायला लागला तर मग त्या पक्षाला उडण्याचं सामर्थ्य कितीही असेल, त्या पंखांचा उपयोग काय. तर त्याला जर पिंजऱ्यातलं आयुष्य हेच माझं सर्वस्व आहे, मी आरामात चाललोय असं वाटलं तर त्याच्यातल्या त्या पंखांचा अपमान. पंख देताना सगळ्यांना दिले ना, मग आम्ही पिंजऱ्यात राहायचं की गरुड झेप घ्यायची हे आमच्यावरती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जाताना मला सांगायचं आहे, तुमच्या माझ्या बाजूला आमिष येतील, येणार आहे. लोक तुम्हाला सांगतील तुला मी फलाना करतो, मी तुला बिस्ताना करतो. लोक तुम्हाला सांगतील सडन मनीचे मार्ग किती आहेत, एका रात्रीत श्रीमंत होण्याचे 100 मार्ग जगात आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या मिळालेल्या पैशानं तुमच्या आई वडिलांना जर मान घालावी लागत असेल तर तुमच्या पैशाला कवडीची किंमत नाहीये. ज्या पैशानं समाजात तुम्हाला किंमत नसेल त्या पैशाला इथं किंमत नाहीये, शून्य येते. मग भलेही तुमची कितीही मोठी गाडी असेल, घोडा असेल किंवा काही असेल. त्यामुळे आपण आपल्या मुलांना ते संस्कार देणं गरजेचं आहे. संस्कार कष्टाचे, संस्कार चांगल्या मार्गाचे, संस्कार आई वडिलांवर प्रेम करण्याचे, समाजाप्रती काहीतरी करण्याचे. राजकारणात अनेक माणसं आहेत, राजकारणात राहून सुद्धा
वेगवेगळी कामं करून नेत्यांच्या जवळ जाणं वेगळं आणि नेत्यांच्या जवळ राहत असताना समाजाप्रती सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून कार्यक्रम करणारे सुद्धा वेगळे असतात. म्हणून पवनजी तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. आज या माध्यमातून परळीकरांना जे बोलायचं होतं, जे सांगायचं होतं, मला कुठला राजकीय अजेंडा नाहीये किंवा काहीतरी आपण घेऊन आलोय, मळप घेऊन आलोय, कुणाच्या बद्दल तरी आपले काहीतरी वेगळे विचार आहेत, कुणाबद्दल तरी काहीतरी बोलायचंय असं अजिबात नाहीये. मला नेहमी एक वाईट वाटतं, ज्या माणसाचा दोष नाहीये, जो माणूस या सगळ्या कुठेच नाहीये, त्या माणसाने का सहन करावं, का त्याची बदनामी व्हावी, का इथल्या माणसांना मला परळीत राहायचं नको असं वाटावं, का ही परिस्थिती होते. तुम्हाला सांगतो, अनेक माणसं फोन करतात. आपण कुणाच्याही दहशतीला भीक नाही घातली पाहिजे मित्र. नाही, इनफ इज इनफ म्हणण्याची वेळ आलेली आहे. चुकीच्या गोष्टींना चूक आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे. आपली ती जबाबदारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं सामान्य माणसाला सामान्यपणे जगण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. जगातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे, देशातल्या प्रत्येक भाविकाला वाटलं पाहिजे, मला परळीला जायचंय, मला वैद्यनाथाचं दर्शन घ्यायचंय, मला परळीचा विकास जाऊन बघायचा आहे, मला परळीतल्या माणसांचं प्रेम काय असतं बघायला पाहिजे. खरं सांगा, जी आज ओळख जगाच्या मध्ये निर्माण झाली, देशामध्ये झाली, ठीक आहे, माध्यम म्हणून त्या गोष्टींबद्दल बोलणं हे क्रमपात्र होतं, क्रमपात्र असेल, कारण माध्यम म्हणून त्या गोष्टींबद्दल बोलणं आमचं कर्तव्य आहे. पण आमचं कर्तव्य हे सुद्धा आहे, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. भरतगीतेंसारखा एक माणूस तुमच्यातला परदेशात जाऊन स्वतःच्या हिमतीवरती एक कंपनी उभी करू शकतो. मला अभिमान वाटतो त्या माणसाची मुलाखत घ्यायला आणि मी ती घेईन. उद्या तुम्ही तयार व्हा, तुमच्यातल्या 100 लोकांची मुलाखत घ्यायला मला अभिमान वाटेल. मी अभिमानाने छाती बडवून सांगेन, हो ही माणसं परळीची, ही ओळख आहे परळीची, ती नाहीये. 4 टिनपाट गाबडे म्हणजे परळीची ओळख नाहीये. 4 टिनपाट गाबडे म्हणजे हे तुमचं नेतृत्व करत नाहीये, तुमचं प्रतिनिधित्व सुद्धा करत नाहीये आणि ते तुमची ओळख सुद्धा होऊ शकत नाहीये. मी तर म्हणतो, ज्या लोकांचे असे बॅनर लागत असतील तर त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही पाहिजे, बघायचं सुद्धा नाही. बघून असे सुद्धा असतात, बरोबर आहे ना. पण सामान्य माणूस म्हणून आपण त्या दहशतीला भीक घातली नाही पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. दुसरं, आपण अशा प्रवृत्तींना कधीही लाईक केलं नाही पाहिजे. मला वाईट वाटतं, प्रचंड चीड येते, प्रचंड चीड येते. बंदूक घेऊन फोटो काढणारे, रील बनवणाऱ्यांना कुठला समाज आहे तो, कोण आहे ते 3-3 लाख लोक लाईक करणारे, डोक्यावर पडलेत काही लोक. राग येतो त्या लोकांचा, वाटतं अशा लोकांसाठी लढायचं का. समाज म्हणून बहिष्कृत करा, फेकून द्या समाजापासून त्यांना आणि आपल्या शहरापासून अशा लोकांना. त्या प्रवृत्तीला तुम्ही सगळी मंडळी, या व्यासपीठावर बसलेली सगळी जबाबदार लोक आहेत, तुम्ही सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, आम्हाला सावलीला सुद्धा यायचं नाही, तुम्ही फोटो काढू नका, नेत्यांचं सोडून द्या, त्यांना दारात उभं करू नका, सांगा तुमची लायकी नाहीये. आणि एवढी खुमखुमी त्यांना पिस्तुले घेऊन फिरायची असेल ना, तिकडे बाउंड्रीवर पाठवून द्या त्यांना, गरज आहे आपल्याला. काय म्हणाला, करणार नाही एवढं माझं, सगळ्यांनी करा, नक्की करा. त्याचं कारण असं आहे, एक घरात 5-5 लायसन आहेत परळी. चांगली माणसं गप्प बसली ना, वाईटांचं राज्य येतं. ते टेस्ट करतात, बघतात, जमतंय का, जमतंय, अजून पुढचं पाऊल टाकतात, हे जमतंय का. टेस्टर माहिती आहे, जमतंय. जेवढं आपण जमवून घेऊ ना, तेवढं ते मिर्या, माहिती ना आपल्या गावाकडे मिर्या, जमणार नाही, चालणार नाही, खपवून घेतलं जाणार नाही. अशी आपण तर परळी घरी हे ज्या दिवशी तुम्ही बोलाल ना, कुणाची माय वेली नाही या परळीची बदनामी करण्याची.
आणि माध्यम म्हणून माझी जबाबदारी सांगतो, चांगल्याच्या मागे ताकदीनं उभं राहायचं, चांगल्याची स्तुती तोंड भरून करायची, जगाला सांगायचं बघा माझा वाघ किती चांगला आहे, बघा माझा मराठवाडा किती चांगला आहे, बघा माझ्या मराठवाड्याची माणसं किती कर्तृत्ववान आहेत, बघा ही माणसं किती संघर्ष करतायत, बघा ही माणसं खरी लीडर आहेत. ही माझी जबाबदारी आहे. माध्यम आमच्या सगळ्यांची जबाबदारी, आम्ही पत्रकारांची सगळ्यांची जबाबदारी आहे. पण आमची बदनामी होतीये असं सांगून वाईटांना पाठीशी घालण्याचे धंदे चालणार नाहीत. तुमच्या बदनामीच्या मागे कोणी लपत असेल तर चुकीचं आहे. चुकीला सुख म्हणून आपल्या इथे जे योग्य आहे, योग्य म्हणायला हरकत काय? चांगलं चांगलं म्हणायचं, वाईटाला वाईट म्हणायचं आणि समाजामध्ये आपण सगळ्यांनी एकोप्याने राहायचं. आपल्यात भेद करून चालणार नाही. आपली लढाई खूप वेगळी आहे. मी मागे जालन्याला गेलो, तिथल्या कार्यक्रमात मी बोललो, त्याचा थोडासा विपर्यास काही लोकांनी केला. मी असं म्हणालोय, आपल्या मराठवाड्यातल्या माणसाची लढाई जाती जातीत नाही हो. आपली लढाई कुणाशी आहे माहितीये? गेली 2 महिने जो निसर्ग आपल्यावर कोपला होता, इथून पुढच्या पट्ट्यामध्ये पाऊस नव्हता. 2 महिने बरोबर. आता पेरण्या सुरू होत असेल, त्या निसर्गाशी आपली लढाई आहे. तो कोपला, तो उपाशी झाला, दिलीपराव तुमचा धंदा बसतो. बरोबर ना? ही अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर आहे ना तुमची. मग ही लढाई कुणाशी आहे? आपली लढाई आपल्या परिस्थितीशी आहे मित्र. जाती जातीशी नाहीये, धर्माशी नाहीये. आपली लढाई पिढीचा दुःखाशी आहे. आपली लढाई आपल्यातल्या उणेपणाशी आहे, जो निसर्गाने दिलेला आहे. आपली लढाई आपल्या परिस्थितीशी आहे. त्यामुळे आपण परिस्थितीशी 2 हात केलं पाहिजे. आपण 2 हात करताना आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे, बाबा तुझा वारसा संघर्षाचा आहे, तुला संघर्ष चुकणार नाही. तू संघर्षातून उभं राहा. फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घे. एका रात्रीतून उभं राहण्याची स्वप्न तू बघू नको. बाप म्हणून मला तुझा अभिमान वाटणार नाही, लाज वाटेल. मला वाटत नाही असं म्हटल्यावर कुठल्या घरातला पोरा कुठल्या टोळीत सामील होईल. आई बापाची पण जबाबदारी आहे. तुम्ही जर त्याचं कौतुक करायला लागला, त्याला विचारा कुठून आला एवढा पैसा, तुझं शिक्षण काय, तू पैसा कष्टातून आणलास तर आण. वाम मार्गाने आलेल्या पैशाचं घरात स्वागत करू नका. मी ही 3 वेळा गोष्ट सांगितली आहे. त्याचे कारण उलगडून सांगायचं मला सांगू नका. शाण्याला कळत. त्यामुळे या पुढच्या काळात आपण सगळ्यांनी अधिक सजग राहणं, इथल्या तरुणांना मोठ्या हिमतीनं उभं राहणं आपल्या सगळ्यांची महत्वाची जबाबदारी आहे. आणि आज जर आपण सगळ्यांनी तरुणांसाठी एक शेवटचं वाक्य सांगतो. तुम्ही गेली अनेक दिवस म्हणत होता की परळीत या, तुम्ही बोलू, आपण हे करू. माझी इच्छा होती, तुमच्या माध्यमातून माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आज त्यांना वाटलं माझी वेळ झाली. कदाचित मी जर चुकीच्या मार्गाने गेलो असतो तर त्यांनी वेळ मागितली नसती. तुमची ही उद्या वेळ कोणीतरी मागेल, वेळ हक्कानं मागेल. पण कधी आयुष्यात तुम्ही जर ती वेळ इन्व्हेस्ट केली तर, ती गुंतवणूक केली तर, आणि ती गुंतवणूकच तुमच्या आयुष्याचं रिटर्न उद्या देणार आहे. लोक तुमची वेळ मागू शकतात आणि तुम्हाला सन्मानित करू शकतात. हा फेटा असाच आलेला नाही, असाच येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, फेटा कदाचित येईलही, पण टिकवणं फार अवघड आहे. मग तो पैसा असेल, मग तो सन्मान असेल, किंवा काही असेल, आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत. आपण संघर्षातून जे जे मिळवतो ते टिकवणं सुद्धा आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे या पुढच्या काळात परळीचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जाईल तेव्हा या जगातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे, मी जे आज तुम्हाला सांगितलं
तेच लोकांनी म्हटलं पाहिजे परळीतला माणूस हा प्रचंड कष्टाळू आहे, परळीतला माणूस निडर आहे, परळीतला माणूस खरा निडर आहे, परळीतला माणूस श्रद्धाळू आहे, परळीतला माणूस माणुसकीचा आहे, परळीतल्या माणसाचं प्रेम निस्सीम आहे, परळीतला माणूस निष्ठावान आहे, परळीतला माणूस सच्चा आहे. हे ज्या दिवशी जगाला कळेल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने मला वाटतं परळीला न्याय मिळेल आणि परळीच्या माणसाची गाथा जगात प्रत्येक ठिकाणी लिहिली जाईल. पण त्यासाठी चांगल्या माणसांनी बोललं पाहिजे, चांगल्या माणसांनी उभं राहिलं पाहिजे, चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. आणि आपल्या पोरांनो घराचे उमरे सोडा, घर सोडा, गाव सोडा, गल्ली सोडा, मित्र सोडा आणि संधीच्या शोधात बाहेर पडा. आणि तुमच्या जे क्वालिटी आहे तुम्ही वाघ आहात याची जाणीव स्वतःला करून द्या. एकदा आरशात पहा आणि बघा तुम्ही सगळे किती वाघ आहात आणि वाघासारखं जगायला शिका. वाघाला वाघासारखं जगायला शिकावं लागत नाही, त्याच्यात आत डरकाळी असते, फक्त आम्ही शेळी बनून जगतोय हे दुर्दैव आहे. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. बराच वेळ तुमचा सगळ्यांचा घेतला, तुम्ही ऐकलं, मला इथं सन्मानित केलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पवनजी तुमचे आणि तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो. असा कार्यक्रम करणं खूप अवघड असतं आणि मायबाप सगळे परळीकर मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.